एवढी पडली आहे, मजा करायची, बुक बिक नाही घेऊन जायची. आपला मे महिना म्हणजे सुट्टी. क्या गुंडा बनेगा रे तू. पण आम्हा तिघांना मिळवलं ना असे दबा धूप शॉट, हेलिकॉप्टर शॉट असे देणार ना. एकच प्लेअर चांगला बस मी. आणि मी आता बोरिवलीला आलाय माझ्या आजीला भेटायला. कारण जेव्हा माझी तब्येत बरी नव्हती, 2 महिन्याआधी माझी तब्येत बरी नव्हती, तेव्हा माझी आजी माझ्याकडे भेटायला आलेली. मग आता मी इकडे 1 महिना राहणार आहे, कारण माझी आजी माझ्यासाठी एवढं करते. किंवा आमची लाईफलाईन आहे. आम्ही मोठ्या लोकांना पण घेतो, त्यांची पुराणी यादी ताजी करू आम्ही. पुराणी यादी ताजी. नमस्कार मित्रांनो, जर्नी विथ चेतन म्हणून स्वागत आहे. सो आज आपल्या बरोबर आहेत लहान मुलं आणि नुकतीच मे महिन्याची सुट्टी लागलेली आहे. एवढा सारा सगळा अभ्यास करून ते वैतागले आणि आजचा टॉपिक आहे आपला मे महिन्याच्या सुट्टीत लहान मुलांचा काय प्लॅन आहे. सो ही व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुमचेही काही लहान मुलांचे प्लॅन असतील तर आम्हाला कमेंट नक्की करा. सो आपण आता एकाला विचारूया की काय काय प्लॅन आहे. सो मी पहिले विचारतो, मी तुम्हाला ओळख करून देतो. हा आपला मोक्ष आहे, हा ध्रुव आणि हा ऋत्विक आहे. सो तुम्ही यांना ओळखत असालच कारण हे आपल्या व्हिडिओमध्ये पण असतात. खूप छान काम करतात ते पण. सो आपण विचारूया, मोक्ष तुला कसं वाटतंय, म्हणजे तुझा काय अनुभव आहे की तुला सुट्टी काय करणार आहेस तू सुट्टीत? वर्षभर एवढा अभ्यास केल्यानंतर जेव्हा मे महिन्याची सुट्टी पडते तेव्हा वेगळीच मजा असते. आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये गावाला जायला खूप मजा येते. आणि गावाला जे झाड असतात त्याच्यावरची कैरी तोडून मिरची मस्त तिखट मीठ त्यात टाकायचं आणि म्हणजे खायला मजा, झाडावरच बसून खायचं. बरोबर, ही मजा आम्ही पण केलेली होती आणि आता ही लहान मुलं करतात. आणि अजून काय काय प्लॅन आहेत तुझे? अजून 1 महिना इकडे राहणार आहे. ओके, तो आज काकाकडे राहायला आलाय मे महिन्यात सुट्टीत. 1 महिनाभर राहणार आहे. सो खूप मजा करणार आहे तो. आणि बस तू कैरीच खाणार, अजून काय करणार नाही? आंबे वगैरे? आंबे खाणार आहे खूप जास्त. आंबे पण खाणार आहे. सो आता ध्रुवला विचारा, ध्रुव तुझा काय प्लॅन आहे? आपली गावालाची वेगळीच मजा असते मे महिन्यातच. आणि आंबे कैरी खायला मजा तर उलटीच असते. आपण लपून लपून काढतो, खातो. मामी मारतील असं, कोणाच्या पण बागेत जाऊन काढू नका ना तर मारतील. मामी मामा त्याचे पोरी बहीण भाव आम्ही मजा करतो. सगळे नातेवाईक असतात. काठीने झाडावरून काढून एक चढतो वरती, एक खाली पकडून असतो. मस्त आंबे बिंबे. पडलंच की नाही कधी झाडावरून असं काढताना बिडताना? मी गेलं एकदा पडलं नाही, पण आपडलास? आपडलं नाही, घसरलं पाय. मग लागलं नाही ना? सो खूप मजा केली ध्रुवने. ऋत्विकला विचार, ऋत्विक तुला काय वाटतंय, काय करशील सुट्टीत? आता गरमीच्या सुट्टीमध्ये संध्याकाळी आता गावाला जायचं आणि कैऱ्या बिऱ्या तोडायचे, आंबे घ्यायचे, असं मीठ मसाला टाकून बाहुबली सोबत मित्रांबरोबर असं खेळायचं. क्रिकेट मला हाच विषय होता की आम्ही फुटबॉल सगळे गेम खेळायचे. एवढा अभ्यास करून थकलोय. अभ्यास करून थकलाय? बापरे, घरचे व्हिडिओ बघतील तर मारतील. खूप छान, म्हणजे ऋत्विकने खूप छान सांगितलंय. मुळात आपण ही मजा करायचो की सगळे गेम, म्हणजे क्रिकेट म्हणा, कबड्डी म्हणा, लगोरी म्हणा, फुटबॉल तर आहेच म्हणा. फुटबॉल जास्ती गावाला नाही चालत, बट क्रिकेट जास्ती चालतं सध्या. आणि अजून कुठले लपाछुपी, परत खामखाम म्हणून आहे, आबाधुबी आहे आणि भरपूर सारे गेम्स आहेत. सो तुम्हीही तसा प्लॅनिंग तुमचा करू शकता. आणि अजून थोडाफार अभ्यास करणार आहात की पूर्ण मजाच करणार आहे? मजाच, कारण एवढा अभ्यास केलेला आहे त्याने. गावाला वाघ असतो. वाघ दिसला तर काय करशील? वाघ दिसला की आपण जायचं, सेल्फी वगैरे काढशील त्याच्यावर? झाड असतात, माकड सगळे घेऊन जातात. म्हणजे माकडांना हाकलवणार तुम्ही? नाही, झाड पिकलेले ते घेऊन गेले तर आम्हाला काय राहणार? आंबे घेऊन गेले तर आम्हाला काय राहणार? आम्ही आणि झोका आला तर उडवणार घेऊन जाईल झाडाला. मग
माकडांनी सर्व खाल्लं तर मग तुम्हाला काय उरणारच नाही नाही. नाही उरणार. मग माकडं आले की तुम्ही त्यांना हाकलावलं जाणार. हे असतं बघा ते बेचकी. गुलेल हा, ते बरोबर. त्यांनी मारलं की ते आणि तिला म्हणजे आपण अजून भरपूर मारलं ना ते आपल्या अंगावर पण येतात. त्यांना त्याच्यात चुकून माकडाला लागला दगड तर मग तुम्ही काय करणार? ते लोक रागात येतात, अंगावर येतात आणि काय पण ओढतात. केस बिस अंग ते टी शर्ट बिशर्ट. काही काय खायला तुमचे ओढलेले आहेत असलं. का कधी? आणि आम्ही गेलो ना नॅशनल पार्कला हा. तर तिथे ना त्याच्यात काजू होते ना त्याच्यात. हम्म. हा काजू होते ना ते एक माकड घेऊन गेला. चमचे पण होते. नॅशनल पार्कला गेलेलो पप्पा प्रेम पिशवीच घेऊन गेले पूर्ण हा. आमची. आणि ती द्यावी लागते त्यांना, नाही तर नाही दिली तर आपल्याला घेऊन चमचा जाते. मामाने धुतलं हम्म. त्या बॉटलनी. हम्म. मग ते आम्ही त्याच्यासाठी खाल्लं. पण माकडांना जास्ती करून नेम त्यांना नाही धरायचा, दुसरीकडे धरायचा पानांवर वगैरे, म्हणजे जेणेकरून ते घाबरतील आणि जातील. नाही तर माकडाला बसला. मी माकडांना मारत नाही, त्यांच्या बाजूला मारतो म्हणजे ते हा. घाबरतात आणि ते बाजूला होतात. आणि त्यांना कशाला ती चोप एक बघायला तर मजा येते. तर तुम्ही पण बघितलं असेल माकडवर काय तर एक मम्मी आणि एक वर्ग ते एक हे छोटे छोटे. हा हा. ते काय ते उवा उवा काढतात. आणि त्याची काय मजा येते. कुठे पण ते कुठे पण काढतात. गावाला कुठे पण कुठे पण आपल्या काढतात ते. मुंबईत कधी आणि आमच्या गार्डन मध्ये बाबांना एक माकड दिसलेला. बाबांच्या बाजूला होता. हम्म. बाबा बाजूला होता आणि त्याने काय केलं? त्यांनी काय नाही केलं. बाबांच्या साईडने गेला आणि तो एक तिथे बाजू आपण जातो बघ पप्पा मम्मीला घेऊन हम्म. तिथे गेला. अच्छा. आणि अजून काय तुमचे काय प्लॅन आहेत का? म्हणजे आता फक्त गरमीमध्ये आता मामीच्या घरी जाणार, सगळ्यांच्या घरी. एक महिना मी इथे राहणार. एक आणि महिना एखादा आम्ही गावाला जाणार. एक आठवडा आणि मग तुमचे मामा आम्ही तुमचे काय लाड एक करतात की आठवडा नाही? इथे एक महिन्यात एक माझी आठवडा मम्मी माझी खूप लाड करते. एक आठवड्यात हम्म. एक महिन्यात एक आठवडा इथे एक आठवडा मावशीकडे एक आठवडा आणि एक महिना म्हणजे सगळं डिवाइड करून घेतलंय. कुठले दिवस कुठे घालवायचे किंवा काय करायचे, काय प्लॅन आहे. सो खूप आपल्याला छान आम्ही प्लॅन आहे. पहिल्यापासून करून ठेवलाय. आम्ही गरमीच्या सुट्टीमध्ये म्हणजे 2 वर्षापासून 2 वर्षाची जी गरमीची सुट्टी आहे, जेव्हा पण गरमीची सुट्टी पडते तेव्हा मी, माझी मम्मी, पप्पा, मामी मामीच्या गावाला जातो आणि तिकडे 1-2 महिना थांबतो. आणि तिकडे जर गरम जरी झालं मग संध्याकाळचं आम्ही लोक तिकडे एक विहीर आहे, विहिरीमधून पाणी काढतो आणि विहिरीचं जे थंड पाणी असतं त्या थंड पाण्याने आंघोळ केल्यानंतर गरमी बापरे. बिलकुल नाही लागत. ऍक्च्युली ही गावची मजा आहे, ती कुठेच नाही मिळणार. आणि मग तुम्ही अंगणात झोपतात की बाहेर बाहेर ना? इकडे. हा, म्हणजे आम्ही आणि मग तुम्ही कधी असं गावाला जाऊन आम्ही असं एक जंगलात वगैरे म्हणजे जंगलात म्हणतोय, तुम्ही शेतात वगैरे कधी जेवलात का? वनभोजन म्हणतात त्याला. शेतात शेतात कधी नाही मस्त. जेवले, पण शेती केली आहे. शेती केली आहे. वा वा. तू जेवला शेतात? तर ऋत्विक जेवलाय. मग तुला कसं वाटलं शेतात गावाला जाऊन जेवताना? एकदम चांगले एकदम. मी असं मुंबईत कधी भेटत नाही. मुंबईत आणि भेटत नाही. जर गरमी असली आहे ना मे मध्ये तर आपण कसं टेरेसवर झोपतो. हा. ती गावाच्या कवट्यांची हवा असते ना ती आतमध्ये येते, त्याचा तर अलग आनंद. तर आता आपल्याला ऋत्विक काहीतरी सांगतोय. ऋत्विक सांग, काय बोलतोय? इथे रोड पोल्युशन असतो तसं गावाला नसतो. इथे तशी म्हणजे हवा- हा. म्हणजे गावाला हवा वेगळी असते आणि इथली हवा वेगळी असते. हा, इकडे हवामध्ये पॉल्युशन होतो खूप. हम्म. असे बिलेटचा आवाज येतो खूप, सायलेन्सर असे. त्याचा हा, धूर तर- भरपूर असतो हा. गाड्यांचा. खूप आधी आवाज पण जोरात येतो. आणि गावाला एकदम शांतता असते. गावाला अशा गाड्या बिड्या एकदम स्लोला जातात. हा. असे म्हणजे ऍक्सिडेंट नाही होत, ते रूल्स फॉलो करतात. बरोबर. गावाला पब्लिक कमी असल्यामुळे तिकडे गाड्या पण कमी असतात आणि आपण रस्त्यावर क्रिकेट पण खेळतो. तू पण खेळलास ना? हा, मी खूप वेळ घेतो. पण अशी गाड्या येतात तर ठीक आहे, 2-3च येतात. हा. अशा पण क्रिकेट खेळायला तिथे प्लेन जागा पाहिजे, नाहीतर हम्म. तो बॉल उडून विकेटला जातो. बरोबर बरोबर. हा. नाहीतर बॅट्समॅन चिरतो आणि बॅटिंग आणि मग भांडण होतात. कोणाची आजी बद्दल तुम्हाला काय सांगायचं असेल की माझी आजी माझे भरपूर लाड करते आणि तिने काय काय लाड केले, तर एकेकाने सांगा. तिघांनी पण हात वरती केलेत. मी पहिले मोक्षला विचारतो. मोक्ष, तू सांग आजी बद्दल माझी तुझ्या. आजी खूप लाड करते मला.
आणि मी आता बोरिवलीला आलाय माझ्या आजीला भेटायला. हा. कारण जेव्हा माझी तब्येत बरी नव्हती 2 महिन्याआधी माझी तब्येत बरी नव्हती तेव्हा माझी आजी माझ्याकडे भेटायला आलेली. मग आता मी इकडे 1 महिना राहणार आहे कारण माझी आजी माझ्यासाठी एवढं करते. बापरे, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते. आणि आजी तुम्ही व्हिडिओ बघत असाल बघ तर नक्की प्राऊड फील होईल. तुम्हाला गर्व वाटेलच की एक क्यूट असा नातू आहे तुम्हाला आणि तो तुमच्याबद्दल एक छान गोड शब्द त्याने सांगितले. तर मला वाटतं तू आजीवर भरपूर प्रेम करतोस, म्हणजे खूपच खूप म्हणजे आजी फेवरेट असते, सगळ्यांचीच आजी फेवरेट असते. तर ध्रुव तुझा काय अनुभव आहे? माझी आजी गावामधली तिला भरपूर तिला बोल बोल बोल, थांबू नकोस, बोल. विचार कर. मला वाटतं आम्ही ध्रुवकडे गेलेलो गावाला माझी आजी नाही, सर्वात पहिली मी गोष्ट सांगतो. आजी काय करते ध्रुवसाठी, ध्रुव जेव्हा गावाला जातो तेव्हा ध्रुवला चुलीजवळ बसवतात आणि त्याची नजर काढते आजी. इव्हन आम्हाला पण ती बसवते आणि नजर काढते. सो खूप म्हणजे या माणसांचं खूप प्रेम असतं आपल्यावर. सो खूप सांगावं तेवढं कमीच आहे. आणि ध्रुव तू सांग आता तुझं. भरपूर ती मला भरपूर आवडते. भांडतोस की ना आजीशी? मी तर भांडायचो बाबा. मी नाही भांडत. मी तिला बोललो का तरी मला ते लगेच करा आणते, मला टायमावर देते, लाड करते. हा, लाड करते. ती एवढं सगळं करते तर मला भरपूर वाईट वाटतं. वाईट वाटतं का का वाईट वाटतं? का मग तू त्रास कमी द्यायचास तिला. एवढं माझ्यासाठी करते तर ती म्हणजे मी बोलले नाही तरी पण ती कधी खायला आणणार. म्हणजे तुला उपाशी नाही ठेवत ते. माझ्यासाठी काय भूक लागली तिला कळतं, माझ्या टायमिंग पण माहितीये तिला, मला खायचं काय टायमिंग आहे, लगेच मला आणून देईल. आणि मग तिचं भरपूर मला वाईट वाटतं. म्हणजे तू कितीही मस्ती केलीस, कितीही दंगा केलास, आजीच आहे माझी. आजीच आहे. मग आजीला गोड गोड पापा दे इथूनच. आजी व्हिडिओ बघत असेल तुझी. आणि ऋत्विक तू सांग आजीबद्दल तुझ्या. अरे समर वॅकेशन मध्ये बोललो ना आजीला काहीतरी आण, मला भूक लागली, एवढे आंबे आणते, एवढं सगळं आणते, काय असेल ते ज्यूस बीस असं आणतच राहते. आणि जर असं रागवलो ना मी तिच्याशी तरी ती मला गोड बोलून म्हणजे लाडवते आणि माझ्या म्हणजे तिच्याशी बोलवून घेते. पण आजी तुला कधी ओरडली आहे की नुसतं प्रेमच करते? नाही, एकदा ओरडलेली. तर कशावरून ओरडलं तुला आठवत आहे? नाही आठवत आहे. ओरडली, त्यानंतर रात्री बोलली सॉरी, त्यानंतर परत घेतलं. हे आजीचं प्रेम आहे. ती किती ओरडली काही तरी बोलली माझी तरी ती आपल्याला खुशीत घेते आणि मस्त गाणी वगैरे पण म्हणते आपल्यासाठी आणि 2 शब्द प्रेमाचे पण बोलते. आजीला बोललो गाणी म्हणते. सो खूप छान वाटलं अशी आपली आजी. मित्रांनो, आपल्या बरोबर एक न्यू स्पेशल गेस्ट आला आहे ज्याचा प्लेन जरा लेट लँड झाला. पार्थ सरक. सो पार्थ आहे. पार्थ कोण आहे सांग? पार्थ नाही, पार्थ ध्रुवचा भाऊ आहे मोठा. तर आपल्यावर आज पार्थ आला आहे. तर पार्थ, आपले आजचे विषय आहे, आपला टॉपिक आहे मे महिन्याची सुट्टी. सो तुझा काही प्लॅन आहे का? जसं की यांनी सांगितलं की आम्हाला गावाला जायला आवडेल, कैरी खावीशी वाटते त्यांना, किंवा गेम्स वगैरे खेळायला वाटतात गावाला. तर तू काय गावाला जाऊन करणार आहेस ते तूच नक्की सांग आपल्या व्हिडिओ मध्ये. मी करीन, गावाला जाईन आणि पहिले तिकडे झाडावरून कैरी तोडेल. आपण तेच करणार. कैरी तोडणार? त्यानंतर माझ्या पप्पा बरोबर जाईल आणि आंबे तोडून घेईन आणि घरी येऊन खाईन मग त्याला. आणि मग अभ्यास अजिबात करणार नाहीस की? अभ्यास घेऊन देईन पुस्तकं करायला. बापरे, भाई साहब, काय केलं तू? सुट्टी एवढी पडली आहे, मजा करायची, बुक बिक नाही घेऊन जायची. आपला मे महिना म्हणजे सुट्टी. एवढा एक वर्ष अभ्यास केला तर बुक घेऊन मला वाटतं तो बॅगेचं वजन वाढवेल. बरोबर ना? कारण बुक तर ऑलरेडी आपण शाळेत घेऊन जातोच आणि
वजन कोण घेऊन जाईल? सुट्टीच्या दिवशी क्रिकेट खेळ मला वाटतं सुट्टीच्या दिवशी तुम्ही बॅग पण बघत नसाल. नाही बघत, मी तर बघत पण नाही. मग आता तर तुम्हाला मोठी सुट्टी पडली तर मला वाटत नाही कोण बॅग वगैरे घेऊन मी तर जाईल. बघत पण नाही. So, फक्त आणि फक्त एन्जॉयमेंट. मम्मी आपली भरून ठेवते, आम्ही एन्जॉय करतो बाहेर. मजा. आणि मग तर अजून तुला पार्थ काय बोलावं असं वाटतंय का? काय नाही नॉर्मल. तुला तुझ्या आजीबद्दल काय वाटतं? आजी तुझे किती लाड करते? चांगलंय, लाड करते मला. लाड करते, ओरडते का तुला? कधी 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 ओरडते. भाऊचा मुलगा आहे आणि त्याचा भाऊ त्याचा अपोजिट आहे, एकदम मस्तीखोर. आम्ही तिघं एवढे मस्तीखोर भाऊ आहे ना. आम्हा तिघांना ह्याला मॅचला फक्त कॅच पकडता आणि बॉलिंग करता येते, रनिंग पण करता येते. खूप चांगला प्लेअर. पण आम्हा तिघांना मिळवलं ना असे दबा धूप शॉट, हेलिकॉप्टर शॉट असे देणार ना. एकच प्लेअर चांगला, बस मी. हा? काय? त्याला मी 1 ओव्हर 17 मारलाय. आणि मी एवढा तो फालतू बॉलर आहे. मी एक बॉल मध्ये विकेट काढले दुसऱ्याच बॉलवर. दुसऱ्या बॉल मध्ये बरोबर. आणि मग चेतन काका बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? चेतन काका खेळताना चिडतो की नाही? चेतन काका खूप चांगला आहे. पहिल्या बॉल मध्येच आम्हाला आउट करतो. चांगला. पण मी बॅटिंग मध्ये चिडतो की नाही? चेतन काका मगाशी चिडलो होतो ना. पण काका खूप चांगला प्लेअर आहे. थँक्यू. खूप चांगला स्वभाव वागतो. मुलांबरोबर व्हिडिओ काढतो, एका ओव्हर मध्ये 36 ए रन ते बनवतो. ते ठीक आहे, पण तुम्हाला आपल्या चॅनेलच्या व्हिडिओ मध्ये येऊन तुम्हाला कसं वाटतं? खूप चांगलं, खूप चांगलं. म्हणजे तुम्ही लोक आम्हाला लाड करतात, तुम्ही आम्हाला व्हिडिओ मध्ये घेतात. ही आणि मोठी तुम्हाला बात माहितीये आपण ती व्हिडिओ बनवलेली, ही मोठी बात आहे. छान, थँक्यू. आपण ती व्हिडिओ बनवलेली होळीची, रंगपंचमीची व्हिडिओ बनवलेली. मी बाथरूम मधून आलेलो आणि आम्ही सगळ्यांनी कलर लावला. लावलेला. सो ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि खूप मजा केली आम्ही, खूप मस्ती केली आणि त्याची व्हिडिओ पण आम्ही टाकली. सो तुम्ही नक्की बघा आणि आम्ही अशीच मजा करतो. सो पार्थ, अजून तुला काय बोलायचं आहे का? बस एवढंच. पार्थ बोलून थकला. त्याची मे महिने सुट्टी मला वाटतं संपलेली नाहीये, पण त्याचं बोलणं इथे संपलेलं आहे. अजून कोणाला काय बोलायचं आहे का? मित्रांबद्दल बोलू शकतो बिनधास्त. तुझा आवडता बेस्ट फ्रेंड कुठला? माझा आवडता स्कूल मधला बेस्ट फ्रेंड, माझा एक फ्रेंड वियान आहे. आणि आता हा फ्रेंड माझा फेवरेट आहे, माझा बेस्ट फ्रेंड ध्रुव. माझे दोघं फ्रेंड, माझे 4 फ्रेंड आहे. ओके, मग मला सांगा, आता प्रत्येकाने त्याच्या बेस्ट फ्रेंड बद्दल, त्याच्याबद्दल एक चांगली गोष्ट आणि एक वाईट गोष्ट सांगायची आहे. मी बोलतो आधी. एक चांगली गोष्ट, एक वाईट गोष्ट. मी बोलतो. हा सांग. तुम्ही तुझा बेस्ट फ्रेंड कोण पहिले सांग. माझे 3 आहे. हा, तिघ कोण कोण? तिघ सांग. ऋत्विक, हा, माझे 4 आहे. ओके. ऋत्विक आहे, ध्रुव आहे, पार्थ आहे आणि एक गोलू आहे. का हे समोर आहेत म्हणून ते बेस्ट फ्रेंड असं आहे का तुमचं? नाही, पक्का लॉक केज आहे? लॉक. ओके. हा, मग सांग आता पहिले ऋत्विक बद्दल सांग. त्याच्याबद्दल एक चांगली गोष्ट आणि एक वाईट गोष्ट. ऋत्विक बॅटिंग खूप चांगली करतो पण बॉलिंग खूप खराब करतो. ओके. आणि आता ध्रुव तू सांग. तुझं नाही, अजून तुझे फ्रेंड आहेत ना? आता हे तर तू ऋत्विक बद्दल सांगितलं, आता ध्रुव बद्दल सांग. ध्रुव असं तर क्रिकेट खूप चांगला खेळतो, पण जर तो चिडायला लागला मग खूप खराब खेळतो तो. हा, म्हणजे ही त्याची वाईट गोष्ट आहे. मग आणि क्रिकेट खूप चांगला खेळतो ही चांगली गोष्ट आहे. खूप. ओके. आणि पार्थ बद्दल? पार्थ एक भोलावाला मुलगा आहे आणि तो क्रिकेट पण खेळतो ठीकठाक. आणि वाईट काय त्याच्याबद्दल सांगशील तू? एक वाईट गोष्ट. मला वाटतं पार्थ बद्दल वाईट सांगणं, टीव्ही बघत राहतो. हा, बरोबर. तो मला वाटतं मुलांमध्ये पार्थ तू मिक्स हो, मजा कर, मस्ती कर. असं तर आहे चांगलं. भांडणं तर होत असतात, बरोबर ना? भांडणं तर बॅच मध्ये होतात, मॅच मध्ये पण होतात, खेळण्यामध्ये होतात. गल्ली क्रिकेट आहे, गल्ली पत्रा क्रिकेट मित्र असतं. पत्रा मित्र. हा, आमचा पतला अली गेला भाई. बॉल तर आउट सीधा. बरोबर. आउट तर पण आउट. पतला गेला आणि तुम्ही व्हिडिओ बघितली ती, तुम्ही व्हिडिओ बघा. चेतन काकाला भिंतीवर बॉल लागला तर ह्या लोकांनी आउट दिला. केवढे चिडले. आणि चेतन काका केवढा चिडलेला हे कारण तुम्ही मी व्हिडिओ मध्ये चिडकाच बघा. आहे. आता आम्ही नाही त्याच्यामध्ये आमचा बघणार. एक स्पेशल छोटा गेस्ट पण होता, तो व्हिडिओ मध्ये भेटेल तुम्हाला. वेदांत. माझा भाऊ वेदांत, वेदांत. ह्याचा सक्का भाऊ. हा, तर आता आणि तो आम्ही आपण बोलू. हा, बोल.
मी खूपच पहिला interesting दिसतं ते. मोक्ष बद्दल सांगणार. मोक्ष पहिला सगळं रनिंग, बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये चांगला आहे, पण थोडा कॅचिंगला जरा हे बॅड आहे. पण तुम्ही ऑल अबाउट क्रिकेटच का सांगतात? आम्ही आमच्या बाकीच्या खेळात गोष्टीत कोण मी बोलतो. स्मार्ट किंवा हे क्रिकेट नाही का? आमची लाईफलाईन आहे. बापरे, आतापासूनच त्यांचं लाईफलाईन आहे क्रिकेट. आमची लाईफ म्हणजे ती मोठी लाईफ लाईन आहे. मग मला सांगा, क्रिकेट मधला प्रत्येकाचा फेवरेट प्लेअर? विराट, MS धोनी. आणि कोहली, रोहित शर्मा. रोहित शर्मा. आम्ही दोघं बेस्ट फ्रेंड. वा वा. आणि आता हे मोक्षने आता कोणी कोणी सांगितलं आपल्या बेस्ट फ्रेंड बद्दल? मी आणि ऋत्विकने. ऋत्विकने. आता दादाजी पण सांगितलं. दादा हा, मी ध्रुवच्या बद्दल सांग. आता ध्रुव तू सांग. अरे मी सांगणार ध्रुवच्या बद्दल. ओके, सांग सांग. आता ध्रुव रनिंग, बॅटिंग, बॉलिंग आणि कॅचिंगला, फक्त किपिंगला जरा खराब आहे. बस. आणि मग बाकी आणि पाच. अभ्यासात वगैरे? काय ध्रुव अभ्यासाबरोबर हा, थोडा चांगला आहे तो. थोडासा चांगला आहे, म्हणजे त्याला अजून तयार व्हायला लागेल अजून. नाही, तो जसं- असा शिकतोय, पण खूप चांगला आहे त्याचा. फक्त पहिली Experience. एक्सपिरियन्स चांगला आहे. ओके. आणि आता पारचा तो कॅचिंगला चांगला आहे, हा. पण फक्त बॅटिंगला आउट होतो. ठीकठाक. मग मी काय म्हणतो असं म्हणजे की बनवतो हा बनवतो रन, पण एवढं नाही, पण बनवतो. 30च्या पुढे तो बनवतो. 30च्या पुढे बनवतो. 30 रन म्हणजे भरपूर झाले एक मुश्किलने चार बॅट्समन. मुश्किलने बनवतो. आणि आता पार्थ, तू बोल, तुझा बेस्ट फ्रेंड कोण आणि त्याच्याबद्दलची एक चांगली गोष्ट आणि एक वाईट गोष्ट? हा, माझ्या शाळेतला पार्टनर आहे, हा. त्याचं नाव दक्ष आहे. हम्म. तो आहे ना चांगला आहे, शांत असतो, हा. और मस्ती खूप करतो. ओके, म्हणून तर तुला मस्ती करतो म्हणून आवडत नाही. आणि त्याची चांगली गोष्ट कुठली आहे? चांगली गोष्ट तो आहे. स्टडी चांगला करतो का? हा. ओके, म्हणजे जेवढा तो अभ्यास करतो तेवढी डबल तो मस्ती करतो. हा. मला वाटतं अशी मुलं असावीत, कारण अभ्यास तर सगळेच करतात बट मजा खूपच कमी करतात. आम्ही मिसला टीचर डे असतो तेव्हा आम्ही मिसला पेन पण मी ऑब्झर्व केलं मगातपासून प्रत्येक जण इथे जे प्रेझेंट आहेत तेच आपल्याला सगळे बेस्ट फ्रेंड मानतात. बघ, पार्थने एक असं स्वतःचं मत सांगितलंय की त्याचा शाळेतला मित्र आहे. सो खूप छान. म्हणजे नाही तर काय काय आपण म्हणतो की आपला समोर आहे म्हणून तो बेस्ट फ्रेंड, आता असं नाहीये. बेस्ट फ्रेंड असतो. तर ध्रुव माझा बॉयफ्रेंडच आहे बचपन पासून. पण तुम्ही भांडतात वगैरे की ना? तुम्ही हा, भांडतो पण एकत्र होतो परत. एकत्र होतात. ओके ओके. आता बघा, आता बॅट बॉल मध्ये आपण अलग अलग बॉल गेला तरी पण आपण खेळायचं, कारण का आपली मॅच इम्पॉर्टंट आहे. हम्म. बॉल गेला तर जातोच. पावसात आल्यानंतर पाणी तर खाली पडेल तो बॉल, तर थोडी दोस्ती अलग करतात त्यासोबत. आपली वेगळी वेगळी टीम असणार, त्याच्यात काय रडायचं आहे? तर तू त्या टीम चितंगाट दुसऱ्या टीम मध्ये आणि आम्ही दुसऱ्या टीम मध्ये आहे, तर आम्ही पण मी काय चितंगा म्हणतोय, जिंकला. ऐका, मी काय म्हणतोय की जर तुम्ही आता तर लहान आहात बरोबर, जर तुम्ही मोठे झालात तर तुम्ही तुमची टीम अशा टुर्नामेंटला वगैरे टाकणार की नाही? कारण का आम्ही आता बोललो ना, इम्पॉर्टंट आहे आपली मॅच, टाकणारच ना. इम्पॉर्टंट आहे. म्हणजे त्यांना क्रिकेट एवढं आता इम्पॉर्टंट झालंय. मला वाटतं घरचे तुम्हाला बाहेर काढतील जर तुम्ही सारखं क्रिकेट करत बसला. आम्ही क्रिकेट म्हणजे म्हणजे क्रिकेट कोण खेळणार? हो, काय काय आम्ही मोठ्या लोकांना पण घेतो, त्यांची पुराणी यादी ताजी करू आम्ही. पुराणे यादे ताजे. आणि काय बोलतोय? ते बॉल शिळे झालेले ताजे करू आम्ही. शिळे झालेले ताजे करू. आणि त्याच्यामुळे आम्ही 4:30 वाजता मॅच 4:30 संध्याकाळी 4:30 वाजता टायमिंग आहे त्यांचा मॅचचा. आपले आणि बॉल ball पण बॉल ball बॉल ओला होतो. दिसतो ना, आणि आम्ही टेनिस वाला वापरतो तो. बरं, मी काय म्हणतोय, आता क्रिकेट सोडून तुम्ही दुसऱ्या विषयावर काही बोलू शकतात का आपल्या हा, बेस्ट मी फ्रेंड? टीचरच्या बदली बोलतो. अरे यार. टीचर. हा, बोला टीचर आणि बद्दल बोला. टीचर तुमची फेवरेट टीचर? दिवस माझी असतो. फेवरेट टीचर आहे मानसी टीचर. माझी फेवरेट माझी मानसी, ओशीर आणि माझे फेवरेट टीचर ना सर आहे, पण ओके. पीटी सर. माझे सर एकच आहे, सुभाष सर. सुभाष आणि माझे सर. कोणता सर सब्जेक्ट शिकवतात? आणि सुभाष सर आणि कोणता सब्जेक्ट शिकवतात? सुभाष सर आणि Physical. सुभाष सर आणि राव मॅडम मला आवडतात. राव म्हणून काय? अरे कोणता सब्जेक्ट कोणता शिकवतात?
सब्जेक्ट नाही प्रिन्सिपल आहे. अरे सब्जेक्ट कोणता शिकवतात? ते प्रिन्सिपल ते सगळ्यांना शिकवतात. बापरे. ते एक्झामच्या टायमाला आमच्या इथे येतात नर्सरी वाल्यांना, ज्युनियर वाल्यांना. आम्ही आता फर्स्ट मध्ये, आमच्या इथे नाहीत ज्युनियर सिनियर फर्स्ट. बरं मी काय म्हणतोय ऐका, जसं आता एक म्हणजे तुम्ही शाळेत मस्ती तर केली असेल असं खूप म्हणजे खूप म्हणजे अजून तुम्ही शाळेत आहात म्हणा असं. आम्ही भेटतो तर लपून लपून काहीतरी खातो बाजूला. म्हणजे आम्ही असं चारोंनी केलंय. मी काय म्हणतोय की तुम्ही डबा नेतात बरोबर शाळेत, तर तुम्ही स्वतःचा डबा स्वतः खातात की तुमचा डबा मित्र पण खातात? मित्र पण देतात. ओके, शेअर करतात. आमचे फक्त एकच तीन बेस्ट फ्रेंड, नयन, वरद आणि मी बस. आणि माझे विहान, रुद्र आणि मी फक्त 2. आज तुझ्या ओके, मी स्कूलमध्ये मित्रांना बोलवते. तुमच्या मैत्रिणी कोणी नाही शाळेत? नाही. त्या कोण सांगणार नाही. मैत्रिणी कोण आहेत ते सांगणार नाही. आमचे एकच मैत्रिणी मुलं पोरगेमध्ये आता इंटरेस्ट नाही. त्यांची थोडी वाचलेली आहे, कारण मी टॉपिक आलेलो आहे मैत्रिणींवर. कारण ही व्हिडिओ घरचे बघतील तर तुम्हाला नाही. अरे मैत्रीण आहे, बेस्ट फ्रेंड आहे, बेस्ट फ्रेंड आहे. अरे पण काय चौघ काय सो मला वाटतं हा विषय इथे थांबवूया आपण इथे, नाहीतर इथे वाद होऊ शकतात. माहिती आहे काय, कारण एकेकाच्या मैत्रिणी जर बाहेर निघाला इथे तर त्या सेम असल्या तर वाद होतील. त्यामुळे आपण हा विषय इथे थांबूया आणि आपण दुसऱ्या विषयावर येऊया. सो आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया की तुमचा सर्वात आवडता देवबाप्पा कुठला आहे? गणपती बाप्पा. तुझा गणपती बाप्पा. तुझा? माझा गणपती बाप्पा, शंकर हे सगळे मिळून असतात. म्हणजे आपली फॅमिली कशी मामा, काकी, पप्पा, मम्मा, तसं त्यांचं पण फॅमिली असते देवांची. तसले मग जसे ते एकत्र असतात तसं आपलं एकत्र आपल्याला बुद्धी दिली त्यांनी, एकत्र बुद्धी दिली. बरोबर. हा, आपलं सगळं अंग दिलंय. ओके. त्यांनी आपल्यासाठी काय काय केलंय, आपल्यासाठी थिंग त्यांनीच केलेत. आपल्याला थिंग त्यांनीच केले. आपलं राहणीमान, नॉट लिव्हिंग थिंग. असं नॅचरल माउंटेन्स, हवाचे धोके, झाड आणि आपल्याला पाणी दिलंय. त्याच्या आपल्याला कारण का घसा सुकतो त्याच्यामुळे आपल्याला पाणी दिलंय देवांनी. आणि तांबा मी एक बोलतो, व्हेन आर ओशियन म्हणजे ओशियनचं पाणी म्हणजे सॉल्टी टू टेस्ट असतं. त्याच्यात मीठ असतं. ओके. हा, मीठ त्याच्यात. सॉल्टी टू टेस्ट. मोस्ट वॉटर ऑन द अर्थ इज फाउंड इज कॉल्ड ओशियन. असं असतं. म्हणजे आम्ही EVS मध्ये आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे आम्ही बोललो. तुम्हाला माहिती तेवढं बोलतो. माहितीये तेवढं बोलतो. आवडलं मला. माझा देव आहे गणपती बाप्पा. आणि माझा 2 आहे. कोण? सगळे आहे 2 अजून आहे. कोण? शिवाजी महाराज, संभाजी महाराज. बापरे, आपला खूप छान. म्हणजे पार्क साठी एकदा खूप गर्व वाटला पाहिजे आपल्या महाराजांबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल. सो फायनली मित्रांनो, आपण आपल्या मुलांबरोबर भरपूर गप्पा गोष्टी केल्या आणि मजा मस्ती पण केली. सो खूप छान वाटलं. आणि सो चला तर मग मित्रांनो, आपण भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करा. बाय.